नमस्कार. आपण ऐकतोय प्राचार्य आठवले अर्थातच परमपूज्य स्वामी वरदानंद भारती यांनी लिहिलेलं भगवान श्रीकृष्ण एक दर्शन. आजचा आपला भाग चालला आहे तिसरा. पान क्रमांक 11 आपण आज सुरुवात करणार आहोत. निराशेने व्याप्त होऊन कुंठित झालेली तरुणांची अंतःकरणं व्याकुळ झालेली आहेत. त्यांची डोकी संतापलेली आहेत आणि त्यामुळे त्यांच्या चळवळीला योग्य ती दिशा उरलेली नाही आहे. निरनिराळ्या गटाचं नेतृत्व हे स्वतःचं नेतेपण टिकवणं आणि त्याद्वारा मिळणाऱ्या सत्ता संपत्तीचा उपभोग घेत ऐश्वर्याने राहणं एवढ्या एका स्वार्थी हेतूने काम करीत आहेत. त्यांना देशाचीही चिंता नाही आहे आणि आपल्या समाजाचं काही का होईना शाश्वत हित साधून द्यावं हेही त्यांचं उद्दिष्ट नाही. भडकाऊ भाषणं करून संघर्ष पेटवीत राहावा आणि त्या आगीवर आपल्या स्वार्थाची पोळी कशी भाजून घेता येईल या एकाच विचारात ते मग्न आहेत. निरनिराळ्या संप्रदायाचे महंत स्वयंकेंद्रित आहेत. संप्रदायाच्या कर्मकांडाच्या बाहेर पडून हिंदू समाजाच्या व्यापक हितसाधनाची प्रेरणा आपल्या अनुयायांना द्यावी अशी सदिच्छा त्यांच्या अंतःकरणात नाही. उलट हे सांप्रदायिक द्वेषमत्सराने परस्परांचे प्रत्यक्ष अप्रत्यक्ष शत्रुत्वच करीत असतात. इतरांना हीन लेखून स्वतःचे प्रयत्न वाढवण्याच्या प्रयत्नातच ते असतात. दूरदृष्टीच्या प्रज्ञावान पुरुषाने स्वार्थत्यागाच्या अधिष्ठानावर उभारलेली देशाच्या आणि धर्माच्या रक्षणासाठी वीरव्रत स्वीकारून त्यासाठी बद्ध परिकर झालेली निस्वार्थी तरुणांची विशाल संघटनाही शुश्रूषा पथकात किंवा समाजसेवा समितीत शोभणारी कामं करण्यातच आपल्या उद्दिष्टांची कृतकृत्यता मानते आहे असं दिसते. अशा जागवणारे हे एकुलते एक क्षेत्रही भविष्यकाळातील पुरेसा विश्वास निश्चयाने बाळगावा इतकं सामर्थ्य प्रकट करीत नाही असं खरं तर खेदाने म्हणावं लागतं. अशा या परिस्थितीत पूर्णावतार असलेल्या भगवान श्रीकृष्णाच्या चरित्राचा सर्वांगीण विचार करणं, त्यांनी दाखवलेल्या राजकारणी कौशल्याचा राष्ट्रीय हितासाठी उपयोग करून घेणं यांना जर आदर्श म्हणून विचारवंतांनी, सामाजिक कार्यकर्त्यांनी, संप्रदायाच्या किंवा पक्षाच्या नेत्यांनी, विशेषतः तरुणांनी आपल्यापुढे ठेवलं आणि त्या दृष्टीने प्रामाणिकपणे प्रयत्न होऊ लागले तरच तत्त्वज्ञान, नैसर्गिक साधनांची अनुकूलता, अद्यापही टिकून राहिलेले संस्कृतीचे वैशिष्ट्य, समाजधारणेसाठी सर्व दृष्टीने उपयुक्त असलेले नीती, नियम, आचार, विचार यांनी मुळातच संपन्न असलेला आपला हा हिंदुस्थान पुन्हा वैभवाच्या शिखरावर पोचण्यास विलंब लागणार नाही असा मला विश्वास आहे. श्रीकृष्णांच्या व्यक्तिमत्वातील राजकारणी पैलूकडे लक्ष वेधलं पाहिजे असं म्हणतात. धार्मिक वृत्तीच्या काही लोकांना तरी थोडंसं चक्रावल्यासारखं वाटेल, कारण धर्म आणि राजकारण यांचा काहीही संबंध नाही, खरं तर असता कामाही नाही. राजकारणामुळे धर्माची पवित्रता, सोज्वळता, उदात्तता धुरकटेल असं त्यांना वाटत असतं. धर्म म्हणजे सात्विकता, उदारता, सरलता, सहनशीलता, निष्कपटता, आध्यात्मिकता. राजकारण नेमकं याच्या उलटं असतं आणि म्हणूनच धर्म आणि राजकारण यांचा संबंध नसावा असे विचार हे धार्मिक लोक व्यक्त करीत असतात. राजकारणाचं स्थूल स्वरूप लक्षात घेतलं तर हे मत काही प्रमाणात योग्य आहे असंही म्हणता येईल. कारण राजकारण म्हटलं की सत्ता, स्पर्धा हे ओघांनी आलंच. सत्तापदं स्वाधिक करून घेण्याकरताच राजकारणं खेळली जातात असंच बहुतांशी दिसून येतं. हेही खरं आहे. जी राजकारणं सत्ता संपत्तीवर स्वामित्व प्रस्थापित करण्यासाठी केवळ स्वार्थबुद्धीने केली जात असतील त्यांच्याशी धर्माने संबंध ठेवू नये हे म्हणणं योग्यच आहे. परंतु राष्ट्ररक्षण, प्रजेचं हित साधून देणं, समाजाला सुख, स्वास्थ्य, समृद्धी यांचा लाभ करून देणं यासाठी मुख्यतः राजकारण म्हणून जन्म घेत असतं. अशावेळी सत्ता आणि संपत्ती ध्येयपूर्तीची साधनं होत असतात. निस्वार्थी पुरुषालाही त्याचा स्वीकार करावाच लागतो किंवा करवावाच लागतो. अशावेळी धर्म आणि राजकारण यांची सांगड घालावीच लागते आणि म्हणूनच समर्थांसारख्या विरागी महात्म्याने, धार्मिक सत्पुरुषाने, श्रेष्ठ रामभक्ताने उदंड राजकारणे करण्याचा
आदेशच दिलेला आहे. राजकारण जेव्हा स्वार्थ साधनासाठी असेल तेव्हा धार्मिकांनी त्यापासून अवश्य दूर राहावं. पण जेव्हा धर्माच्या, संस्कृतीच्या, समाजाच्या, राष्ट्राच्या रक्षणाचा प्रश्न उभा राहील तेव्हा धार्मिकांनी त्यात आपल्या शक्तीनुसार भाग घेतलाच पाहिजे. अन्यथा त्यांची धार्मिकताच प्रामाणिक न ठरता स्वार्थी ठरेल. पण खेदाची गोष्ट अशी आहे की धार्मिक म्हणवणारे सांप्रदाय प्रमुख, महंत, मठपती, संस्कृतीचे संरक्षक किंवा भक्तिमार्गाचे प्रचारक ही गोष्ट दुर्लक्षितात. सर्व काही चांगलं असताना देखील हिंदू धर्माला, खरं तर हिंदू समाजाला जी अवकळा प्राप्त झालेली आहे तिला धार्मिक म्हणवणाऱ्यांची राष्ट्रविषयीची किंवा राजकारणाविषयीची उपेक्षाबुद्धी, त्यांची अलिप्तता हे एक महत्त्वाचं कारण आहे. धार्मिकांच्या या अशा वर्तनावरूनच सामान्य जनांची समजूत अशी झालेली आहे की आपल्या धर्मामध्ये राष्ट्रविचाराला आणि त्याशी संबंध असलेल्या राजकारणाला मुळातच काहीही स्थान नाही. आणि यामुळेच वस्तुतः राष्ट्रभक्त असलेले राजकारणी आम्ही धार्मिक नाही, देवधर्मावर आमची श्रद्धा नाही, आम्ही पूजापाठ करीत नाही असं मिरवण्यात भूषण मानतात. तर स्वार्थाने बरबटलेले भ्रष्टाचारी राजकारणी नेते हरिनाम सप्ताह, भंडारे, सत्यनारायण पूजा, देवदर्शन, होमहवन इत्यादी धार्मिक म्हणवली जाणारी कर्मकांड निःशंक मनाने करीत असतात. वस्तुतः राष्ट्रविचार वेदा इतकाच प्राचीन आहे. स्वतःच्या घरी एखाद्या आदरणीय पुरुषाची पाद्यपूजा केली जाते आणि ते पवित्र पादोदक आम्हास निर्भय करो, आमच्या राष्ट्राचं संरक्षण करो, आमच्या शत्रूचा नाश करो अशी अपेक्षा गृहस्थांकडून केली जाते. ही पूजा स्वतःच्या घरी केली जाते तरीही ती व्यक्ती त्यातून प्राप्त होणाऱ्या सुकृतातून केवळ स्वतःचं कल्याण साधावं अशी इच्छा धरीत नाही, तर राष्ट्राच्या संरक्षणाची आणि त्याकरताही आवश्यक असलेल्या शत्रूच्या निर्दालनाची इच्छा करते. अथर्ववेदामध्ये तर अनेक ठिकाणी राष्ट्रासंबंधीचा विचार ग्रथित केलेला आहे. पंडित सातवळेकर यांनी तो संग्रहित करून प्रसिद्धही केलेला आहे. जेव्हा राष्ट्रीय संकट ओढवतं तेव्हा ब्राह्मणांसकट सर्व चारी वर्णांनी शस्त्रसज्ज होऊन युद्ध करावं असा आदेश महाभारताने दिलेला आहे. गीतेने ब्राह्मणांचे गुण सांगताना शम, दम, तप, सहनशीलता, शुचिता, अर्ज म्हणजे सरळपणा, आस्तिकता असे धर्माच्या सोज्वलतेला शोभणाऱ्यांच्याच गुणांचा उल्लेख इथे केलेला आहे. पण अशा ब्राह्मणानेही बिकट प्रसंगी राष्ट्र संरक्षणासाठी शस्त्रसज्ज व्हावं असा शास्त्राचा आदेश आहे. दुर्दैवाने धार्मिक महंत हा विचार लक्षात घेत नाहीत आणि आपल्या परिवारजनांना, अनुयायांना, भक्तांना, श्रोत्यांना धर्माशी, संस्कृतीशी संबंधित असलेल्या राष्ट्रकार्यात, राजकारणात उत्साहाने भाग घ्या अशी प्रेरणा देण्याचंही टाळतात. अशा प्रसंगी तटस्थता स्वीकारणंच उचित आहे असं मानलं जातं. सांप्रदायिक स्वार्थी वृत्तीचाच हा एक आविष्कार आहे. प्रामाणिक राष्ट्रनिष्ठा आणि निस्वार्थी राजकारण कोणत्याही स्वरूपात किंवा प्रमाणात धार्मिकतेला विरोधी असू शकत नाही. पण स्वार्थ साधनेत हा एक मोठा अडथळा असल्यामुळे रामाचं, कृष्णाचे भक्त म्हणवणारे, त्या नावावर मठ, महंती चालवणारे, ऐश्वर्यसंपन्न जीवन जगणारे धार्मिक आचार्यही धर्महिताला पोषक म्हणून आवश्यक असलेल्या राजकारणापासून किंवा राष्ट्रकारणापासून आवर्जून दूर राहतात. परंतु श्री गोळवेलकर गुरुजींच्या प्रेरणेनेच स्थापन झालेल्या विश्व हिंदू परिषदेने या संत महंतामध्ये हिंदू धर्माच्या व्यापक हिताची काही जाणीव उत्पन्न केली आहे असं दिसतं. त्यातील यश वाढत गेलं पाहिजे. निर्माण झालेली ही जागृती अधिक कार्यक्षम झाली पाहिजे असं मात्र म्हणावंसं वाटतं. प्रत्येक कार्यात सर्वांना सारख्याच रीतीने भाग घेणं शक्य होईल असंही नाही. तरीही महंतांची वृत्ती शक्यतो सहकार्य करणारी, प्रोत्साहन देणारीच असावी. विरोध करणारी, तिरस्कार दाखवणारी किंवा पूर्णपणे अलिप्तता, मग त्यांच्याशी आमचा काहीही संबंध नाही, आपलं हे क्षेत्रच नाही असं म्हणणारी तरी नसावी. वास्तविक इष्टम धर्मेण योजयेत
जे जे काही हिताचं आहे ते धर्माशी जोडावं, या सुभाषिताप्रमाणे हितकर राजकारण धर्माशी जोडलं गेलं तर निस्वार्थपणे त्यात भाग घेण्याची प्रेरणा समाजातील बहुतेकांना सहजपणे होण्याची शक्यता आहे. कारण समाजातील बहुतेक लोक धार्मिक आणि आस्तिक असतात. नास्तिकतेचा कितीही प्रचार होत असताना किंवा प्रचाराची बहुतेक आधुनिक साधनं दुर्दैवाने नास्तिकतेचं भूषण मिरवणाऱ्यांच्या हातात असली तरी आपल्या पूर्वजांच्या पुण्याईने समाजातील 80-85% लोक आस्तिकच आहेत आणि त्यातही सरळमार्गी सज्जनांची संख्या अजूनही पुष्कळ आहे. म्हणूनच धार्मिक महंत प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे राष्ट्रनिष्ठेचा, देशभक्तीचा प्रचार करतील तर आपल्या देशाचं भवितव्य त्वरेने अधिकच चांगलं होईल. विज्ञान संशोधनाने भारावलेल्या, नास्तिक विचाराच्या प्रभावाने घुसमटलेल्या अतिआधुनिक काळातही आपल्या हिंदू धर्माच्या तात्विक स्वरूपामुळे आपल्या समाजातील बहुतेक लोक विचाराने तरी धार्मिकच आहेत. कारण आपल्या धर्माचं स्वरूप कोणत्याही दृष्टीने एकांगी नाही आहे. ज्यामुळे सुखसमृद्धी आणि परमहित या दोन्हींचीही प्राप्ती होते तो धर्म आहे, अशी धर्माची व्यापक व्याख्या आपल्या संस्कृतीनेच केलेली आहे. आणि म्हणूनच धर्म आणि संस्कृती हे शब्द आपल्याकडे खऱ्या अर्थाने पर्यायवाचक आहेत. आधुनिक काळात त्याची संकल्पना थोडी निराळी गृहीत धरली जाते. म्हणून धर्म आणि संस्कृती हे शब्द काळाला अनुसरून वेगळे वापरले आहे इतकंच आहे. सुख समृद्धी हेही धर्माचं अंग असल्याने राष्ट्र आणि राज्य या संकल्पना धर्माचं अविभाज्य अंग आहेत. पादोदकांच्या दृष्टीने ज्या मंत्राचा उल्लेख केलेला आहे त्याचा आरंभच अस्मिन् राष्ट्रे शिव मावेशयामी या शब्दांनी होतो. म्हणजे मी आदरणीय पुरुषाचे पाय श्रद्धेने धुतो आहे, हे माझ्या राष्ट्रात वैभव सुख समृद्धी नांदावी म्हणूनच, असा भाव ठेवूनच गृहस्थ सन्माननीय अतिथीचं पूजन करतो. पुढे तर स्पष्टपणे राष्ट्र निर्भय व्हावं अशी अर्थाची प्रार्थना केलेली आहे. त्याचा उल्लेख पूर्वी केलेलाच आहे. आपण पूजेच्या अंती जे मंत्रपुष्प म्हणतो ना, त्यातही राष्ट्रविषयक असे विचार आलेले आहेत. मंत्रपुष्पांसाठी म्हटल्या जाणाऱ्या देव्यांचा आरंभ गणांचा म्हणजे समुदायांचा अधिपती असलेल्या गणपतीला आवाहन करूनच होतो. आणि मग या मंत्रपुष्पांची सांगता ज्या मंत्राने होते त्या मंत्रात सर्व प्रकारच्या संपत्तीचा स्वामी असलेल्या कुबेराला नमस्कार करून त्याने म्हणजेच कुबेराने आमच्या इच्छांची परिपूर्ती करावी अशीच अभ्युदयाची म्हणजेच ऐहिक सुखसंपदेची मागणी केलेली आहे. आणि याच वेळी पुढे स्वराज्य, वैराज्य, पारमेष्ठ्य, राज्य अशा विविध प्रकारच्या शासन पद्धतीने युक्त असलेल्या राज्यांचा उल्लेख केलेला आहे. आणि ही राज्ये समुद्रापर्यंत पसरलेल्या पृथ्वीवर सार्वभौम असावीत अशी ही इच्छा व्यक्त केली आहे. आणि त्यासाठीच अविक्षत मरुतः या वेदकालीन अशा अतिप्राचीन चक्रवर्ती सम्राटाचं उदाहरणही दिलेलं आहे. मंत्रात उल्लेखलेले हे राष्ट्रविषयक संकेत केवळ इच्छा व्यक्त करणारे आहेत, आदेशरूप नाही आहेत. त्यामुळे त्याचा उपयोग काय असं म्हणून एखादा बुद्धिवादी तार्किक त्याचं महत्त्व नाकारेल याची मला कल्पना आहे. समजदारों के लिए इशारा काफी है या हिंदी म्हणीप्रमाणे हे निर्देश स्मरण देणारे आहेत. हे स्मरण वरचेवर आणि प्रतिदिन व्हावे अशी योजना त्यांच्या विनियोगाच्या दृष्टीने आहे. आणि मुळातच सावध आणि विवेकी असलेल्या व्यक्तीला सामाजिक आणि राष्ट्रीय कर्तव्याची जाणीव करून देण्याच्या दृष्टीने एवढं पुरेसं आहे. सर्व राष्ट्र जेव्हा सुखसमृद्धीने नांदत होतं, भारतवर्षाचं वैभव उज्ज्वलतेने तळपत होतं, त्यावेळचं हे स्मरण देणं आहे. आपत्ती आली तरी आळसाने किंवा अविवेकाने किंवा जीवभयाने जाऊ द्या की मला काय त्याचं असं म्हणून निष्क्रिय राहणाऱ्या, हीनदीन झालेल्या आणि तरीही स्वार्थापुरता विचार करणाऱ्या व्यक्तीला उत्साहित करण्यासाठी, धैर्याने कार्यप्रवण करण्यासाठी ज्या प्रकारचा उपदेश आवश्यक आहे त्याची आवश्यकता त्या अतिप्राचीन काळी नव्हतीच. ती जेव्हा उत्पन्न झाली तेव्हा जाणत्या संतांनी तेही काम आपल्या पद्धतीने केलेलंच आहे. श्री समर्थ रामदास स्वामींसारख्या श्रेष्ठ सत्पुरुषाने विरागी महात्म्याने
आनंदवन भुवनी या एका उत्कृष्ट प्रकरणामध्ये भविष्याचं भव्योदात्त स्वप्न रंगवताना बुडाला औरंग्या पापी म्लेंछ संहार जाहला मांडिली मोडिली क्षेत्रे आनंदवन भुवनी उदंड जाहले पाणी स्नान संध्या करावया जपतप अनुष्ठाने आनंदवन भुवनी अशी देशभक्तीने परिलुप्त विधानं स्पष्टपणे केलेली आहेत. पुण्यक्षेत्र काशीला वाराणसीप्रमाणे आनंदवन भुवन असंही एक नाव आहे. ते लक्षात घेता समर्थांच्या डोळ्यांपुढे महाराष्ट्रच नाही तर सारा हिंदुस्थान उभा आहे हेही लक्षात येतं. आजचा भाग आपण इथे संपवणार आहोत. आजचं आपलं पान क्रमांक 16 पूर्ण झालेलं आहे. जय जय राम कृष्ण हरी.